लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हा प्रश्न आला आणि आता अजूनही काही ठिकाणी तिथे आंदोलनं सुरू आहेत दोन्ही बाजूंनी. सरकारच्या संरक्षणी महाराष्ट्रामध्ये बोगस खुर्ची नोंदी झाल्या असा आरोप लक्ष्मण हक्केने केलेला आहे. तुम्ही आरोपाकडे कसं पाहता? हा आरोप मी आज नाही करत आहे, पहिल्यापासून करतो आणि मी विधानसभेत केलेला आहे आणि त्याचे पुरावे दाखवलेले आहेत. हे कशा रीतीने खाडाखोड होते आहे, कशा रीतीने हे खोटे जे आहेत नावं दाखवले जात आहेत. सरळ सरळ जिथे मराठा लिहिलेलं आहे तिथे कू अगोदर लिहितात किंवा नंतर लिहितात. अक्षर वेगळं आहे, शाई वेगळी आहे, खोडाखोड आहे. हे दाखवलं ना मी. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. जातनीय जनगणना करणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल का? आहे ना, मागच्या पण होतं. मागच्या आताचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सुद्धा जातगणना करण्यासंदर्भातला विषय होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला फायदा झाला या लोकसभा निवडणुकीत. अर्बन नक्षलवाद हा जास्त एनजीओच्या मार्फत केला जातो. सरकार विरोधी काही एनजीओ आहेत असं हे आता मुख्यमंत्र्यांच्या भाष्य हे केलं त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर होणार नाही ना. मी त्यांच्या बाबतीत कसं काय बोलणार. शंभर टक्के. त्याच्यासाठी तर परत मी पहिल्यापासून विरोध करतोय. हे आमच्या मोठ्या मोठ्या लाखो लोकांच्या रॅलीज झाल्या त्या कशासाठी झाल्या, त्याच्यामध्ये आमची भाषणं काय होती. आणि मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही. याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं. सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं. आता हे परत तेच म्हणतात की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या.